प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय नाशिक विभाग यांच्या सहकार्यानं महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंग धर्मस्थळाचे शिवलिंग दर्शनाचं आयोजन शिवसेनेचे पदाधिकारी गोकुळभाऊ निगळ, माजी नगरसेविका सीमाताई निगळ तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान भाऊ देवरे, सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांच्या वतीने 7 ते 10 मार्चपर्यंत या दर्शन सोहळ्याचं सातपूरकरांसाठी आयोजन करण्यात आलं होतं। गोकुळ निगळ, माजी नगरसेविका सीमाताई निगळ, सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे, रोहिणी देवरे, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय जिल्हा प्रमुख BK वासंती दीदी, BK मनीषा दीदी, BK प्रिया बहनजी, शिवसेनेचे पदाधिकारी गोकुळ शेठ निगळ, माजी नगरसेविका सीमाताई निगळ तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांच्यासह मान्यवरांच्या सातपूर अशोकनगर येथील जाणता राजा मैदान येथे 12 ज्योतिर्लिंग धर्मस्थळाचे शिवलिंग दर्शनाचं आयोजनासह विविध कार्यक्रम होत असलेल्या कार्यक्रमाच्या फीत कापून दीप प्रज्वलन तसेच ध्वजारोहण करून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। तसेच सातपूर कॉलनी येथील सप्तशृंगी माता मंदिर येथील मंदिरापासून आयोजकांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भव्य शिवदर्शन यात्रा सातपूर कॉलनी अशोकनगर मार्गे जाणता राजा मैदानापर्यंत काढण्यात आली। यावेळी सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन किशोर शेठ मुंदडा, दिलीप बंधुरे, मस्केसर, भिवानंद काळे, काळू काळे, गौरव जाधव, नाना वाघ, योगेश गांगुर्डे, अलकाताई गायकवाड, योगिता बदाणे, शांताराम निगळ, प्रकाश निगळ, बाळासाहेब ढिकले, विजय बुरकुल, सुनील नवले, संजय शिंदे, दीपक बडगुजर, देवा जाधव, मुन्ना तुपे, आबा गांगुर्डे यांच्यासह सातपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर। दर्शन झाल्यानंतर आतापर्यंत आपले भाविक हे अमरनाथाला जात नाही, कारण ती यात्रा 12 ज्योतिर्लिंग आणि अमरनाथ यात्रा एकाच वेळेस होत नाही। तुम्ही जर अमरनाथाचं जर का ह्या ठिकाणी बर्फानी बाबाचं जर का शिवलिंग ठेवलं तर समजून घ्या की या ठिकाणी सर्वात ज्यांना ज्यांना दर्शन होईल ते भाग्यवंत ठरतील। आणि म्हणून त्याच दिवशी आम्ही दिदींचं परमिशन घेतलं गोकुळ भाऊ आणि आम्ही ठरवलं की आपल्या सर्व जनतेसाठी आपण अमरनाथ यात्रा सुद्धा ह्याच ठिकाणी आम्ही प्रतिकृती तयार करायला सुरुवात केली। आणि दीदी तुमच्या आशीर्वादाने आम्ही 6 दिवसामध्ये अमरनाथचा गुफा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिला। आज या ठिकाणी खूप मोठे व्यक्तींना आपण हे केले नाही, सगळ्यांनाच बोलवलं नाही, कारण 4 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। परंतु खरंच आज या ठिकाणी सातपूरवरून सगळेच बोलातोलाचे, आमच्या अशोकनगरमधून सगळेच आध्यात्मिक, सगळ्यांचं नाव घेणं म्हटल्यावर आपल्याला दीदींच्या हितगुज ऐकायचं आहे। सगळेच मोलातोलाचे आमच्यासाठी तर खरोखर ते करण्यासाठी जे काही मेहनत घेतली त्यांचं सुद्धा सगळेच मंडपवाल्यापासून लाईटवाल्यापासून भाग्य आपल्या सातपूरचं की आपल्याला 12 ज्योतिर्लिंग आणि अमरनाथाचं दर्शन या ठिकाणी होणार आहे। फक्त एवढी विनंती करतो की सायंकाळी 4 वाजता महाशिवयात्रा आपल्या सातपूर या ठिकाणून चालू होणार आहे। सर्वांनी त्या ठिकाणी सुद्धा आपण खूप साजेशी अशी 4 दिवस आम्हाला सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो। व कार्यक्रमाची रूपरेषा दीदी अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने 12 ज्योतिर्लिंगाची महिमा आपल्याला या ठिकाणी सांगतील अशी अपेक्षा बाळगतो व सगळे या ठिकाणी आले त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय चांगल्या ठिकाणी ते राहतात आणि हे बघून आम्हाला असं कुठेतरी हे वाटलं आपण काम करतो, पैसा कमवतो आणि ह्या जनतेसाठी काम करतात। आम्हाला वाटलं दीदी आम्हाला हा कार्यक्रम तुम्हाला द्यावा लागेल। मग त्यांनी सांगितलं मला 2 दिवसाचा वेळ द्या, मी लगेच कार्यक्रम देऊ शकत नाही, कारण मला सर्व चौकशी करावं लागेल, विचारावं लागेल, वरती माहिती घ्यावं लागेल। 2 दिवसांनी आम्हाला फोन केला आणि बोलून घेतलं की आम्ही तुमची चौकशी केली, समाधान भाऊचं नाव आणि तुमचं नाव, आमच्या नगरसेवकातील सीमाताई निगळ ताईंचं नाव त्यांनी घेतलं का आम्हाला तुम्हाला कार्यक्रम द्यायला काही हरकत नाही, कारण आम्ही लोक पण असेच निवडतो का ते काही त्यांचं धार्मिक किंवा सामाजिक कार्य काहीतरी त्यांचं योगदान पाहिजे। मग मागे त्यांना आम्ही आपण भुजपूरला त्यांचे पाय लागले या सातपूर नगरीमध्ये, या अशोक नगरीमध्ये नक्कीच खूप चांगल्या गोष्टी घडतील अशी मी अपेक्षा करतो। आणि मला वाटतं तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये सर्वात मोठं जर शिखर असेल तर एव्हरेस्ट शिखर आहे आणि सर्वात उंच। खूप देशाच्या काही लोकांनी, शास्त्रज्ञांनी ते सर केलं जे 12 ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी दर्शन ठेवलंय। अमरनाथ जे यात्रेचं हुबेहूब आपण जे बर्फाचं शिवनृत्य पण दाखवले, उद्या महिलांसाठी या ठिकाणी आपण पूजाचं पण आयोजन केलेलं आहे। तरी मला वाटतं या ठिकाणच्या सर्व या सातपूर नगरी, अशोकनगर, सर्व हा पश्चिम पट्ट्यातील सर्व महिला वर्गांनी, सर्वांनी, बालगोपाळांनी, वृद्धांनी याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच शंकर भगवानची
जर आपण प्रार्थना केली तर आपल्याला काहीतरी जीवनात नक्की बदल होतो. आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली की खूप छान कार्यकर्ते आहेत समाधानीच आपल्या कार्यात. आणि मग वासंती दिदींच्या परमिशननी, त्यांची परमिशन घेऊन आपण हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे. तर आम्ही 8 दिवसापासून एकमेकांच्या संपर्कात आलोय. त्याच्या आधी काही आमची विशेष ओळखही नव्हती आणि हा सगळा प्रोग्राम केवळ 8 दिवसामध्ये त्याचं नियोजन झालेलं आहे. तर त्यावेळेस मी खरंच बघितलं आणि शिवाचं जे हे कार्य आहे तर त्याच्यामध्ये यांचे हातभार लागले तर नक्कीच यांचंही पुण्य जमा होणार आणि हे कार्य नक्कीच निर्विघ्नपणे पार पडणार. तसं परमात्म्याचीच एक प्रकारे आम्हाला प्रेरणा झाली आणि त्यांनी जे सांगितलं दीदींनी, परमात्मा तुम्हाला अजूनही खूप काही देण्यासाठी इथे उत्सुक आहे. तर ते काय आहे तर ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे दिलं गेलेलं आध्यात्मिक ज्ञान, जे तुम्ही चित्र प्रदर्शनीमध्ये शॉर्टमध्ये ऐकणार आहात. 2 शब्द संपवते आणि पुनश्च समाधान भाऊ देवरे, वैशालीताई देवरे, त्याच्यानंतर आपल्या माजी नगरसेविका सीमाताई आणि त्याच्यानंतर गोकुळ भाऊ, या सर्वांचं मी आभार मानते. आणि खरोखर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खूप सेंटरवर आले. खूप भाविक, सेवाभावी वृत्ती आहे. तर आपण एक काहीतरी संकल्पना करू की या सातपूर विभागात सगळ्यांच्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य लाभो. याच्यासाठी आपण सगळ्यांना ईश्वरीय ज्ञानाकडे प्रेरित करूया आणि तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. ओम शांती. महाशिव म्हणजे शिवाची मोठी रात्र, त्या दिवशी आपण सगळेजण उपवास करतो, आराधना करतो, प्रत्येकजण मंदिरात जातो, आशीर्वाद मागतो. आपण सगळ्यांना एकच इच्छा असते, देवा सुखाचं ठेव आणि सगळ्यांना आयुष्य दे आणि भरभराटी दे. मी अशीच चरणी देवाला प्रार्थना करेल, इथल्या ईश्वरातील सर्वांना भरभरून आशीर्वाद दे. आलेले दिवस सुखाचे, समृद्धीचे, यशाचे, कारण कोविड आपल्याला खूप काही शिकवून गेलेला आहे. तर अशा प्रकारचे विघ्न कोणावर येऊ देऊ नको आणि सगळ्यांना सुख समृद्धी नांदू दे असं सांगेल. त्याचबरोबर आज दीदींनी थोडक्या शब्दात नातेवाईक यांना सगळ्यांना घेऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्याबरोबर त्यांनाही पुण्यात थोडं सहभागी करून घ्यावं आणि आशीर्वाद भरभरून घ्यावा. आणि मी एकच प्रार्थना करेल देवाला, सगळ्यांना जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या सगळ्यांच्या पूर्ण कर आणि सगळ्यांना भरभरून दे, की जेणेकरून आमचा भारत आणि आमचा देश पहिल्यासारखा, ताईंनी जसं बोललं सोने की चिडिया, तशी आपल्या देशात सोन्याची चिडिया परत येऊ आणि आपलं कलियुग न होता परत रामायण युग येऊ एवढंच सांगेल. आणि इथे सगळे उपस्थित राहिले, गावकरी मंडळ असो, आता सगळ्यांचं नाव घ्यायला उशीर खूप झालाय. आणि इथे जेवढे आपला ब्रह्मा प्रजापती ज्यांनी आज सगळ्या जणी सेवा करतात ते मनापासून त्यांचे, आणि इथे सगळे उपस्थित राहिले, पत्रकार बंधू असो, जनार्दन भाऊ असो, सगळे जे टीम काम करतात, सुयोग भाऊ असो, सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या साथीने आज हा कार्यक्रम सुरुवात होत आहे. आपण सगळे शक्तियों को धारण कर बनना शक्ति स्व, शक्तियों को धारण कर बनना शक्ति स्व, वेदा का ज्ञान दिया हमको, सर्व शक्तियों को धारण, वेदा का ज्ञान दिया हमको, सर्व शक्तियों को धारण. म्हणून सगळ्यांची आम्ही सहमत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर म्हणून सगळ्यांची आम्ही सहमत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कपिलचा शुभारंभ होत आहे. चला फीत कापायचा आहे दीदी, सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आदरणीय राजयोगिनी बीके, वासंती दीदी, त्याचप्रमाणे नाशिक महानगर व नाशिक जिल्हा प्रमुख ब्रह्माकुमारी बीके, मनीषा दीदी, संचालिका गंगापूर सेंटर ब्रह्माकुमारी, सर्वांच्या समोर सामाजिक कार्यकर्त्यांच्या समोर महारात्री महोत्सव, याच्यामध्ये सर्वांचं महाशिवरात्री महोत्सव साजरा करत मध्ये सहर्ष ईश्वरीय स्वागत. आपलं सर्वांचं सहर्ष. चेअरमन किशोर शेठ मुंदडा ईश्वरीय सौगात देत आहोत. ही मैदान आपल्याला उपलब्ध करून देणारे माननीय कपिल सेठ लाहोटी. धन्यवाद. या ठिकाणी अशोक शिव भगवान शिव का
बहुत ही कार्यरत रहे हैं, ये दिखाई पड़ता है। और प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के बारे में जबकि उनको कुछ भी पता नहीं था, लेकिन एक दिन में ही मनीषा बहन ने उनको बताया कि यह ईश्वरीय विश्वविद्यालय किस प्रकार की सेवा दे रहे हैं। इसको समझ करके उन्होंने ये नियोजन जो इतना बड़े रूप का किया है, उसके लिए सबसे पहले मैं विद्यालय के तरफ से उनका धन्यवाद करती हूँ कि आपने अनेक आत्माओं को सही रास्ता बताने के लिए, परमात्मा का सही परिचय देने के लिए और उनकी भावनाओं को 12 ज्योतिर्लिंगम एक साथ रख करके जो पूरा करने का ये लक्ष्य रखा है, उद्देश्य रखा है और ये नियोजन किया है, इसके बारे में बहुत 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 हमें सुन कर के खुशी हुई। और साथ साथ आज के दिन हम उनको शुभ आशीष कहो या शुभकामनाएं कहो, ये देते हैं कि आप सदा ईश्वरीय कार्य के लिए तैयार होगे। ये हमारी एक कल्पना है कहो, परंतु आप करके दिखाएंगे, ये हमें विश्वास भी है। तो हो आप दोनों के सहयोग से जो इतना बड़ा ये कार्य हो रहा है, इसके लिए आज यहाँ की सारी जनता की भी आपको दुआएं प्राप्त होगी, ये निश्चित है। और इतना सारा पुण्य का कार्य करके जो आप अपनी पुण्य की गठरी जमा करेंगे, तो हमें विश्वास है कि आपका भविष्य भी उतना ही उज्जवल रहेगा, ये विश्वास है। बाकी ये जरूर है कि परम पिता पहचान कर लेना, ये एक गहरा विषय है, गहरा भी है, लेकिन अगर ध्यान से